इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे सत्याला समजलेलं आहे की पूर्वा पाटील म्हणजेच पूर्वा मोहिते पाटील आहे, म्हणजेच ते तात्यासाहेब मोहिते पाटील यांची मुलगी आहे आणि त्यामुळेच ती सत्या आणि मंजू यांच्या हात धुवून पाठीमागं लागलेली आहे. आणि मग सत्याने तात्यासाहेबांची कशी धुलाई केलेली आहे हे देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आपण पाहिलेलं आहे की सत्या आईसाहेबांनी म्हणजेच मम्मी साहेबांनी जे काही केलेलं आहे त्यामुळं दुखावला गेलेला आहे. त्याला मम्मी साहेब जे वागलेले आहेत ते अजिबात पटलेलं नाही, कारण मम्मी साहेबांनी मंजू आणि सत्या यांचं शूटिंग केलेलं आहे, त्याचा व्हिडिओ काढलेला आहे आणि तो व्हिडिओ चक्क ती पूर्वाला पाठवणार असते. पण अगदी वेळेत सत्या जागा होतो आणि तो धोका टळलेला आहे. त्याने मम्मी साहेबांचा मोबाईलच फोडून टाकलेला आहे. मम्मी साहेब चिडून निघून गेलेले आहेत. पण सत्या खरं तर दुःखी झालेला आहे. आपली आईच आपली वैरीण झालेली आहे असं त्याला फील होत आहे. आईने असं वागायला नाही पाहिजे होतं असा विचार तो करत बसलेला असतो. आणि तेवढ्यात त्याला आठवतं की चैड्या आणि बलमा यांना आपण पूर्वाच्या पाठीमागं पिछा करण्यासाठी पाठवलेलं होतं, तिची इन्फॉर्मेशन काढण्यासाठी पाठवलेलं होतं. आता त्यांच्याकडं काहीतरी बातमी असणार आहे आणि सत्याने बलमा आणि जयड्या यांना फोन केलेला आहे. जेव्हा बलमा आणि जयड्या सत्याचा फोन घेतात, तेव्हा ते सांगतात की "अरे सत्या, माफ कर, खरं आम्ही त्या पूर्वाचा पाठलाग केला, पण ती घरातून कुठेच गेली नाही. शेवटी रात्री उशिरा आम्ही येथेच गाडीवरच झोपी गेलो. त्यामुळं आम्हाला कळलं नाही की पूर्वाचा नक्की पुढचा प्लॅन काय आहे ते." तेव्हा सत्या त्यांना म्हणतो, "ठीक आहे, सोडा, एवढं काय नाही त्यामध्ये. तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या. रात्रभर तुम्ही बाहेर आहात, आत्ताच्या आत्ता घरी या." असं सांगून त्याने सत्यानी बलमा आणि जयड्या यांना घरी बोलवलेलं असतं. जेव्हा बलमा आणि जयड्या घरी येतात, तेव्हा सत्याने मम्मी साहेबांनी जे काही केलेलं आहे ते त्या दोघांना सांगितलेलं आहे. मागच्या वेळेस पाठवलेला फोटो हा बलमाने सांगितलेलं असतं की AI केलेला आहे, असं म्हणून त्याने चक्क पूर्वाला वेड्यात काढलेलं असतं. पण आता बलमा आणि जयड्या जेव्हा ऐकतात की मम्मी साहेबांनी व्हिडिओ काढलेला होता आणि त्यानंतर सत्याने मम्मी साहेबांना चांगलंच सुनावलेलं होतं आणि आता मम्मी साहेबांचा मोबाईल देखील फोडून टाकलेला होता, हे सगळं आता बलमा आणि जयड्या यांना समजलेलं आहे. पण सत्या अजूनही उदास आहे. ते विचारतात, "काय झालं? तू त्यांचा मोबाईल फोडला ना, मग विषय कट." तो म्हणतो, "असं नाही. मम्मी साहेबांनी असं वागायलाच नाही पाहिजे असं मला वाटतंय. आता काय करावं ते मला कळत नाहीये." ते दोघेही म्हणजेच बलमा आणि झेड्या देखील चिंतातूर झालेले असतात. ते अगदी वैतागून म्हणतात, की "या मम्मी साहेबांचं काय करावं खरंच मला पण कळत नाहीये." पण आता ते सत्याला म्हणतात, "पण सत्या, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? ही पूर्वा का तुमच्या पाठीमागे हात धुवून लागली ते मला कळत नाही. नक्की तुझ्या आणि त्यांची काय दुश्मनी आहे? मंजूने त्यांचं नक्की काय वाकडं केलेलं आहे? अरे तू तर उलटं लोकांची सेवा करतोय म्हणल्यानंतर पोलीस प्रशासनानं तुझ्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. पण त्या कसली तरी दुश्मनी काढत आहेत, हे त्यांच्या वागण्यातून अगदी स्पष्टपणे कळत आहे. मंजू आणि तू एकत्र येऊ नये म्हणून एखाद्या DYSPनं का प्रयत्न करावा, हेच कोडं मला कळत नाही." सत्या म्हणतो, "हीच गोष्ट मला देखील समजत नाहीये. काय करावं ते समजत नाही." तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये पूर्वा आणि मंजू एकमेकांशी बोलत असतात. मंजू आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली असते आणि मंजूने पूर्वाला एक बातमी दिलेली आहे. ती म्हणजे तात्यासाहेब मोहिते पाटील यांची लवकरच सुनावणी होणार आहेत. ते फरार झालेले आहेत आणि त्यांना लवकरात लवकर अरेस्ट करावं लागणार आहे. त्यांचा अरेस्ट वॉरंट काढावं लागणार आहे, असं पूर्वाला तिने सांगितलेलं असतं. तेव्हा पूर्वा चिडते आणि तिला म्हणते, "ती फाईल आता तुम्ही अजिबात घ्यायची नाही. त्या फाईलकडे आता मी बघणार आहे. त्या केसवर तुम्ही काम करायचं नाही. ती केस मी तुमच्याकडून काढून घेते." असं ती रागातच बोलत असते. मंजूला या गोष्टीचा अर्थ कळत नाही. पण ती म्हणते, "याच्या अगोदर मीच यावर काम करत होते. या केसमधले सगळे बारकावे मला माहीत आहेत." तेव्हा पूर्वा तिला म्हणते, "कितीही बारकावे माहीत असले तरी मी फाईलचा अभ्यास करून ते बारकावे शोधू शकते आणि समजून देखील घेऊ शकते. त्यामुळं मी तुम्हाला जे सांगते ना, फक्त तेवढं करायचं आणि आता या केसमध्ये अजिबात लक्ष द्यायचं नाही. बाकीच्या केसेस आहेत ना, त्याकडे लक्ष द्या." आणि ते लगेच तिला काम लावण्यासाठी म्हणते, "माननीयला तुम्ही अटक केलं का नाही ते सांगा. तुम्हाला मी सांगितलेलं होतं की त्यांना शोधा आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन या." तेव्हा मंजू म्हणते, "हो, मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करते." आणि पूर्वा चिडते आणि म्हणते, "प्रयत्न करताय. तुम्हाला जे काम दिले ते तर करता येत नाही आणि तुम्हाला तात्यासाहेब मोहिते पाटील यांना अरेस्ट करायचं आहे.
कसं जमणार आहे तुम्हाला? अहो साधी एक बाई तुम्हाला पकडणं होत नाही आहे, तिला पोलीस स्टेशनमध्ये आणणं होत नाही आहे आणि तुम्ही तात्यासाहेब मोहिते पाटलांना अटक करायला चाललायत. म्हणून मी तुम्हाला सांगते, की तुम्ही त्या केसवर काम करू नका. तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि मानिनीला शोधूनच आणायचं. त्याशिवाय आता पोलीस स्टेशनला येऊच नका, असं चिडून पूर्वा बोलत असते. लगेच मंजू देखील त्यांना सॅल्यूट करते आणि म्हणते, "ठीक आहे मॅडम, या या केसवर आता मी काम करेल. तात्यासाहेब मोहिते पाटलांच्या केसवर तुम्ही काम करा आणि जर काय अडचण आली तर मला विचारा." पूर्वा म्हणते, "मला काही अडचण येत नसते आणि तुम्हाला विचारायची मला काही गरज नाही आहे. मी फाईल वाचून सगळं काही समजून घेऊ शकते." असं म्हणून पूर्वाने चक्क मंजूला केबिनच्या बाहेर काढलेलं असतं आणि आता मंजू देखील मानिनीला शोधण्यासाठी पोलीस स्टेशनच्या बाहेर पडलेले असते. मंजू बाहेर पडले की लगेच पूर्वाने तात्यासाहेबांना फोन केलेला आहे आणि त्या तात्यासाहेबांना सांगते, आता लवकरात लवकर तुमची सुनावणी होणार आहे. आता कोर्टामध्ये केस स्टँड होणार आहे, त्यामुळं तुम्ही इथं थांबणं खतऱ्याचं आहे. लवकरात लवकर तुम्ही हे शहर नव्हे, हे राज्य नव्हे, भारत सोडून तुम्ही परदेशात जा, म्हणजे तुमच्यापर्यंत कोणीही पोहोचू शकणार नाही. तात्यासाहेब म्हणतात, तू म्हणतेस तर मला आता तसंच करणं गरजेचं आहे. लवकरच मी भारत सोडून परदेशात कुठेतरी जातो आणि जेव्हा हे सगळं प्रकरण शांत होईल तेव्हाच माघारी येतो. तेव्हा पूर्वा थोडीशी भावनिक होते आणि तात्यासाहेबांना म्हणते, "पण तात्यासाहेब, मला आता तुम्हाला भेटू वाटतंय. कारण आता गेल्यानंतर तुम्ही कधी माघारी याल काय माहिती नाही. पण तुम्ही जेव्हा माघारी याल तेव्हा या मंजू आणि सत्याची मी वाट लावून टाकलेलं असेल. त्या दोघांना मी वेगळं केलेलं असेल आणि आजपर्यंत त्यांनी जो तुम्हाला त्रास दिलाय ना, त्या सगळ्याचा मी बदला घेतलेला असेल. पण आता तुम्ही चाललाय तर मला एकदा तुम्हाला भेटायचं आहे. त्यामुळं तुम्ही गावाच्या बाहेर जे मंदिर आहे त्या ठिकाणी मला भेटायला येऊ शकता का?" असं पूर्वा तात्यासाहेबांना विचारत असते. तेव्हा तात्यासाहेब देखील म्हणतात, "ठीक आहे. आज मी तुला भेटतो आणि मग त्यानंतर मी परदेशात निघून जातो." आता तिने बाहेर येते आणि पाहते बाकीचे सगळे पोलीस काम करत बसलेले असतात आणि बरोबर पूर्वा हळूच बाहेर पडते आणि स्वतःची गाडी घेऊन आता ती चाललेली असते. टपरीच्या बाहेर पाहते तर तेथे पप्पू काम करत बसलेला असतो. पण सत्या तेथे नसतो. त्यामुळं तिला बरं वाटतं. कारण आपण जर का बाहेर पडलो तर सत्या आपला पाठलाग करू शकतो. आता सत्याच इथं नाही म्हणल्यानंतर हीच ती योग्य वेळ आहे, ज्यावेळेस आपण तात्यासाहेबांना भेटू शकतो आणि त्यांना अलविदा करू शकतो. असं म्हणून ती स्वतःच्या गाडीत बसलेली असते आणि गाडी घेऊन ती आता गावच्या बाहेर एका मंदिराजवळ जेथे तात्यासाहेबांना बोलवलेलं आहे, तिकडं चाललेली असते. पण जेव्हा पूर्वा गाडी घेऊन जाते, तेव्हा चौकात एका ठिकाणी सत्या उभा असतो आणि तो पोलीस स्टेशनकडेच चाललेला असतो आणि त्याला दिसतं पूर्वा ही पोलिसांची गाडी घेऊन कुठेतरी चाललेली आहे आणि सत्याने बुलेटवर तिचा पाठलाग करायला सुरुवात केलेली आहे. सत्या पाठलाग करतोय ही गोष्ट पूर्वाला अजिबात माहीत नसते आणि सत्याने देखील त्या गोष्टीची खबरदारी घेतलेली असते, की पूर्वाला कळलं नाही पाहिजे की आपण तिचा पाठलाग करत आहोत. आणि आता पूर्वाची गाडी गावाच्या बाहेर असलेल्या मंदिराच्या जवळ जाऊन थांबलेली आहे. सत्याला कळतच नाही की ही नक्की काय करते. सत्या एका ठिकाणी गाडी लावतो आणि मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन तो लपून बसलेला असतो आणि तेवढ्यात पूर्वाच्या जवळ एक पांढरी कार येऊन उभारलेली असते. सत्य अगदी डोळ्यात तेल लावून तेल घालून त्या गोष्टी पाहत असतो. सत्याला कळत नाही की आता ही पूर्वा कोणाकडे आलेली आहे आणि पूर्वा कोणाला भेटायला आलेली आहे. त्या गाडीतून कोण उतरणार आहे? सत्या तिकडेच लक्ष देत असतो आणि ती गाडीचा दरवाजा जेव्हा उघडतो, तेव्हा सत्याला स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. कारण त्या गाडीतून तात्यासाहेब मोहिते पाटील आणि त्याचे 2-3 गुंड असतात, ते बाहेर पडलेले असतात. ते सगळं पाहिल्यावर सत्याचा राग आहे, तो अगदी मस्तकात गेलेला आहे. त्याला आता कळलंय की ही पूर्वा जी आहे, ती कशामुळं आपल्या हात धुवून मागं लागलेली आहे. आता तेवढंच न होता त्यानंतर अजून त्याला धक्कादायक प्रकार दिसतो. तो म्हणजे चक्क तात्यासाहेब मोहिते पाटलांनी पूर्वाला मिठी मारलेली असते आणि यावरून त्याला कळलंय की नक्कीच यांचं काहीतरी नातं आहे आणि त्यानंतर तात्यासाहेब म्हणतात की माझं कन्यारत्न आता त्या सत्या आणि मंजूची चांगली वाट लावणार आणि जेव्हा तात्यासाहेब कन्यारत्न म्हणतो तेव्हा सत्याला अजूनच मोठा धक्का बसतो. कारण त्याला कळलंय की ही जी पूर्वा आहे ती तात्यासाहेबांची मुलगी आहे. म्हणजे ही पूर्वा पाटील म्हणजेच पूर्वा मोहिते पाटील आहे, हे आता त्याला चांगलं समजलेलं असतं आणि त्यानंतर तीसुद्धा तात्यासाहेबांना, "डॅडी, आता तुम्ही गेलात तरी काही काळजी करू नका. त्या मंजूची आणि सत्याची पुरती वाट लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही."
असं ती म्हणत आहे. पण आता तुम्ही लवकरात लवकर इथून निघून जा आणि परदेशात जाऊन तुम्ही निवांत राहा. इथलं सगळं मी सांभाळते, असं ती बोलत असते. तेव्हा सत्या चिडतो आणि म्हणतो, आता हीच ती योग्य वेळ आहे तात्यासाहेबाला पकडायची. कारण त्याची सुनावणी जवळ आलेली आहे आणि तो आता फरार होणार आहे हे देखील त्याला समजलेलं असतं. एका क्षणात सत्या मंदिराच्या दडलेल्या ठिकाणाहून बाहेर पडतो आणि सत्याला पाहिल्यानंतर पूर्वा आणि तात्यासाहेब यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. सत्या येतो आणि म्हणतो, आता मला कळलंय की पूर्वा पाटील तुम्ही आमच्या पाठीमागं हात धुवून का लागलाय ते. पण मी सुद्धा काही कच्च्या गुरूचा चेला नाही आहे. आज तुम्हाला चांगला धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं म्हणून त्याने चक्क तात्यासाहेबांची धुलाई करायला सुरुवात केलेली आहे. तात्यासाहेबांच्या पोटात बुक्क्या मारायला आणि तोंडावर बुक्क्या मारायला सुरुवात केलेली असते. तेवढ्यात तात्यासाहेबांचे गुंड देखील येतात आणि सत्याला पकडायचा प्रयत्न करतात. सत्याला धरून त्यांनी बाजूला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सत्या त्यांचं देखील ऐकत नसतो आणि सत्याने त्यांची देखील धुलाई करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या 2-4 गुंडांना चांगल्या लाथाबुक्क्या घालायला सुरुवात केलेली आहे. पण आता त्या दोघा-तिघांनी सत्याला चांगलं धरून ठेवलेलं असतं आणि तीच वेळ गाठून बरोबर तात्यासाहेबांनी गाडी चालू केलेली असते आणि तात्यासाहेब त्या गाडीतून बसून फरार होत असतो. तात्यासाहेब पळतोय हे पाहून सत्या त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या अंगावर जे गुंड बसलेले आहेत त्यांना ढकलून देऊन सत्या त्या गाडीच्या पाठीमागे पळत असतो आणि तेवढ्यात तात्यासाहेब मात्र फरार झालेला असतो आणि ते गुंड देखील त्या गाडीच्या पाठीमागं पळत चाललेले असतात. आता सत्या चिडतो आणि पूर्वाकडे येतो आणि म्हणतो, तुझं जे काय चाललंय ना ते आता सगळं बंद कर. मला कळलंय की तू काय करतेस ते. म्हणजे आर्यनला फरार तूच केलेला आहे. पहिल्या आलेल्या ज्या पोलीस इन्स्पेक्टर होत्या त्यांची बदली तू मुद्दाम केलीस. म्हणजे तुला हे पोलीस स्टेशन पाहिजे होतं. पहिल्यांदा आर्यनला फरार करायचं आणि त्यानंतर आता तात्यासाहेबांना फरार करायचं. माझ्यामध्ये आणि मंजूमध्ये फूट पाडायची यासाठीच तू इथं आलेली आहे. पण आता तुझा हा मनसुबा कधीच शक्य होऊ देणार नाही, असं चॅलेंज जाता सत्याने पूर्वाला केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे सगळं ऐकल्यावर पूर्वाचे मात्र चांगलेच 12 वाजलेले आहेत. तिला कळलंय की आता सत्या आपल्याला काही माफ करणार नाही. अशाच सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.